दिनांक 12 ऑक्टोबर रोजी विभागीय आर्चरी कंपाऊंड स्पर्धा लातूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या। यामध्ये शाळेच्या प्रतिभा रणजितसिंह सदगीवाल हिने अंडर 17 गटात धडाकेबाज कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला, त्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। दिनांक 8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये श्रेयश ज्योतिराम धनवे याने 100 मीटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय। अहेम नूरजहां शेख याने 100 मीटर रनिंग मध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय। श्रेयस ज्योतिराम धनवे याने लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला। रिले वयोगट 17 मध्ये यशदादा पाटील, श्याम राजेंद्र जाधव, श्रीराज अंबादास शिंदे आणि अक्षय मोहन दाभाडे द्वितीय क्रमांक मिळवलाय। श्रेयश ज्योतिराम धनवे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा फ्लाइंग इंटरनॅशनल स्कूल धाराशिव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये शाळेचा विराज विशाल देवकर याची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे अंडर 17 गटामध्ये विभागीय स्पर्धेसाठी ट्रायल म्हणून निवड झाली आहे। मुजम्मिल फरीद शेख वजन 48 याने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलाय। तसेच एसपी ज्युनियर कॉलेजच्या रोहन देवीदास लोकरे याने लातूर येथे झालेल्या ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात वजन 110 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। त्याबद्दल सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक, शिक्षक यांचा सत्कार खंडेश्वर शिक्षण समूहाचे संस्थापक नवनाथ खैरे, मेजर संभाजी पाटील, प्राचार्य संतोष भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते। सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक यांचे संस्थापक डॉक्टर प्रतापसिंह पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार डॉक्टर राहुल पाटील, सचिव डॉक्टर उदयसिंह पाटील, डायरेक्टर डॉक्टर शिल्पा पाटील यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी बिलाल कुरेशी, परंडा, जिल्हा धाराशिव।